आमच्या मांडीवर येऊन खेळायचं होतं म्हणून तू रडत होतास होय लब्बाडा. काळजी करू नको बाळा, तुझ्या वाट्याला जी माया यायला हवी ना ती तुला नक्की मिळणार. हा स्वामी आजोबांचा शब्द है. जो विधि के पटल पर है वो अटल है, जिससे जो छिन्ना है वो अटल है, जिसको जो मिलना है वो भी अटल है, जिसको जो पाना है वो भी अटल है. स्वामी, हा नियम सगळ्या भक्तांसाठी आहे ना? म्हणजे मला जे मिळणार आहे ते अटळ आहे, हो ना? कपिले जा, बाहेर जा आणि अंगणात डाव्या हाताला खड्डा खड. का स्वामी? कळेल. हो. बापरे, फार काळोख आहे. कविराज, माझ्यासोबत येता का? बाहेर फार काळोख आहे ना. चला येतो. घाबरू नकोस. हो, हो, हो. शांत हो. मी काही करणार नाही तुला. शांत हो. काय करतेस? तुला काही होणार नाही. घाबरू नकोस. मी तुला काय करणार. शांत हो. रेणुका, अगं काय करतेस? मी लांबच. घाबरू नकोस. हा, मी आहे इथे. हा, लांब आहे मी. हा, हे बघ मी लांब आहे. हा, लांब. तू एक काम कर, तू तिथे बस. हा हा हा, मी इथे बसतो. हा, लांब बस. हा हा, घाबरू नकोस. हा, बैस. हा, मी लांब आहे. हा, शांत होतो. हा, मी इकडे बसतो. शांत. माझा देव लांब आहे मी. शांत हो. बैस. हा. घाबरू नकोस. शांत हो. स्वामी, तुम्ही जिथे खड्डा खणायला सांगितला होतात ना तिथे हे मडकं निघालं. रिकामं कर. हो. स्वामी, अहो यात तर सगळे कोळसेच आहेत. कपिले, तुला आठवतंय तू जेव्हा पहिल्यांदा स्वामी स्थानावर आली होतीस त्यावेळेस आम्ही तुला सांगितलं होतं त्या मडक्यात ते कोळसेवर आणि अंगणात नेऊन पूर. स्वामी, मला तुमची सेवा करू द्या. तुमची सेवा करणं हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे आणि आधार आहे. स्वामी, माझ्यावर तुमची कृपा, तुमचा आशीर्वाद सदैव राहू देत. कोळसे, याचं काय करू स्वामी?
हे मडकं घे, यात ते सगळे कोळसे भर आणि बाहेर अंगणात नेऊन एक खड्डा खण आणि पूर तिथे. हे काय कोळसे? हे पुरून काय मिळणार आहे? त्याऐवजी जर आम्हाला बी बियाणं दिलं असतं तर पीक तरी आलं असतं ते पुरून. कोळशाचा काय उपयोग? हो स्वामी, मला आठवतंय तुम्ही सांगितलं होतं हे कोळसे या मडक्यात भर आणि ते जमिनीत पूर. पण तुम्ही मला असं का सांगितलं होतं? हे मला तेव्हाही कळलं नाही आणि आताही कळत नाहीये स्वामी. त्याच्यावरचे 2-4 कोळसे बाजूला कर. हो. हिरा! हिरा! स्वामी, कविराज, मला हिरा मिळाला. मला हिरा मिळाला. हिरा मिळाला. स्वामी, हिरा! हिरा! हेच सांगायचं होतं तुला. तू जेव्हा पहिल्यांदा स्वामी स्थानावर आलीस त्यावेळेस तू आमची भक्त नव्हतीस, तू आमची सेवा देखील सुरू केली नव्हतीस. तुझ्या मनात फक्त एकच इच्छा होती, गुरूंची सेवा करायची. पण तुला त्या सेवेचं काय फळ द्यायचं हे आम्ही तेव्हाच ठरवलं होतं. तू सेवा केलीस, तुझं कर्तव्य निभावत राहिलीस आणि आज त्याचं फळ तुला मिळालं. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं कर्म, त्याचं फळ हे आधीच ठरलेलं असतं. पण फळ मिळण्यासाठी एक गोष्ट मात्र माणसाला स्वतःला करावी लागते. कोणती स्वामी? सेवा. कर्तव्य मनापासून केलं तर त्याचं नेहमी चांगलंच फळ मिळतं. कधी उशिरा मिळतं, पण ते मिळतं हे नक्की. कपिल, आम्ही कोणाचीच सेवा वाया जाऊ देत नाही. योग्य वेळ आली की त्याला त्याचं फळ आम्ही देतो. म्हणजे स्वामी देवा, तुम्ही दिलेल्या त्या कोळशात हा हिरा आधीच लपलेला होता हो. आणि कपिला ताईंना त्याची कल्पनाच नव्हती. म्हणूनच तर विश्वास म्हणतात, जे हातात आहे त्याची किंमत कळत नाही म्हणून ते निरर्थक नसतं. काही गोष्टींचं मोल वेळ आल्यावरच कळतं. कपिले, ओ स्वामी, आता तुला हिरा मिळालाय, तुझ्या आयुष्याला पुरेसा आहे. आता तो घे आणि तू जा. खरं स्वामी? श्री स्वामी समर्थ. कविराज, येते हो मी. गयाताई, सुंदरा मावशी, येते हो मी. आम्हाला हा हिरा मिळाला, पण हा पुरेसा नाहीये. आम्ही एकटेच राहतो. जर कोणी हा हिरा आमच्याकडून चोरून नेला तर? त्यामुळे आम्हाला काहीतरी आधार हवा जो कोणीही चोरू शकणार नाही. त्यामुळे स्वामी स्थानावरच राहायला हवं. तुझी इच्छा. ते म्हणजे तूच ठरवलंस ना इथे राहायचं म्हणून. हो स्वामी, मला तुमची सेवा करायची आहे, तीही आयुष्यभर. कपिले, तुझा निर्णय तू घेऊ शकतेस, पण आज अशी कित्येक माणसं आहेत की ते त्या अवस्थेत नाहीयेत की जे स्वतःचा निर्णय स्वतः घेतील. अशा वेळेस त्यांच्यासाठी निर्णय आम्ही घेत असतो, जशी आमची रेणुका.
हिची ही अवस्था नेमकी कशामुळे झाली असेल? स्वामींनी हिला आणि मला एकाच वेळी एकाच छताखाली का आणलं? माझ्यासारखंच हिच्या घरच्यांनी हिला बाहेर हकलून दिलं असेल का? माझ्यासारखंच हिच्याबरोबरही काही घडलं असेल का? त्याचा परिणाम हिच्या मनावर झाला असेल का? नेमकं काय घडलं असेल हिच्या बाबतीत? काय झालं असेल हिच्या आयुष्यात? अगं काय करतेस? अगं लागेल तुला. अगं थांब. अगं थांब. ऐक. अगं थांब. काय करतेस? काय होतंय तुला? रेणुका. भावनांचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट, अन्यायाचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट. गुरुदेव गुरुदेव. काय झालंय? इतका का घाबरलायस तू? महाराज घात झाला, खूप मोठा घात झालाय महाराज. नीट सांग काय झालंय ते. अरे काय ते नीट सांग, कुणी काय केलं? हा गुरुदेव गुरुदेव. महाराज आमचं बाळ. अरे काय झालं बाळाला? रात्रभर झोपायचं नाही असं ठरवलं होतं. जागर राहण्यासाठी किती प्रयत्न केले होते, मग तरी झोप कशी लागली? अहो अहो उठा, बाहेर उजाडलंय. आपण ठरवलं होतं ना, काहीही झालं तरी जागं राहायचं. आपलं बाळ, आपलं बाळ, आपलं बाळ कुठे गेलं? कुठे आहे आपलं बाळ? बाळ बाळ अंगद, आमचं बाळ गायब झालंय. अरे काय? गुरुदेव गुरुदेव. हो महाराज, सकाळी उठून पाहिलं तर बाळ नव्हतं. आम्ही घराचा कोपरा न कोपरा शोधला, स्वयंपाकघर पाहिलं, सगळीकडे शोधलं, पण बाळ कुठे नाही. पण एवढंसं छोटं बाळ घरातून बाहेर जाईल कसं? तेच तर आम्हालाही कळत नाहीये महाराज. कालपासून जे काही घडते त्याचा बाळाशी काही संबंध आहे का? महाराज हे काम त्या स्वामींचं तर नाही आहे ना? गुरुदेव गुरुदेव. अधर्माचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट, पापाचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट. थांब रेणुका. स्वामी.
स्वामींचं नाव घेतलं आणि ही शांत झाली. थांब हा. स्वामी 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 किती लागलंय तुला? कुठून आलीस तू? आणि अक्कलकोट मध्ये कशी आलीस? तुझ्या घरच्यांनी तुला सोडलंय का? इथे कोणी आणलं तुला? तुला काही आठवतंय का? तू बोल काहीतरी, बोल काहीतरी. राम 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 राम. स्वामींचं नाव घेतल्यावर शांत होते आणि आता रामाचं नाव घेते. ही नेमकी आहे तरी कोण? तिच्या आयुष्यात असं काय घडलंय? राम 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 राम. कोण कुठून आलाय, का आलाय, कुणाला भेटलंय, कुणी काय केलंय, कोण कसं वागलंय, कोण कुठे चुकलंय, कोण बरोबर आहे, कोण पापी आहे आणि कोण कमनशिबी आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार, प्रत्येक कर्माचा हिशोब होणार. कोणाचा न्याय कधी होणार हे आम्ही ठरवू, कारण आम्ही हिशोबाला सुरुवात केली आहे. गुरुदेव गुरुदेव. तुम्ही सगळीकडे शोधलं का पण? हो महाराज, सगळीकडे शोधून आलो. शेजारच्या घरात विचारलं, गावातल्या प्रत्येक माणसाला विचारलं, पण आमचं बाळ कुठंच सापडलं नाही. कोणी काहीच पाहिलं नाहीये महाराज. बाळाला घेऊन जाताना कोणाच्या नजरेसही पडलं नाही. मुळात कोणी बाळाला घेऊन जाऊच कसं शकतं? आम्ही घराचं मुख्य दार बंद केलेलं होतं, सगळ्या खिडक्या बंद होत्या आणि आम्ही सकाळी जागे झालो तेव्हा सुद्धा सगळे दार खिडक्या बंद होत्या. म्हणजे घरात कोणी आलंच नाही तरी सुद्धा बाळ घरात नव्हतं. महाराज, आम्हाला काहीच कळत नाही, आमचं बाळ कुठं गेलं ते. हा 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 सांगतो. आम्हाला कळलंय. काय कळलंय महाराज? तुमचं बाळ कुठं आहे ते. गुरुदेव गुरुदेव. आणि कुणी नेलंय ते. कोणी नेलं? स्वामींनी. 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 स्वामी. गुरुदेव गुरुदेव. मलाही हेच वाटत होतं. हो महाराज, काल त्या स्वामींचं वागणं विचित्र होतं. आमच्या घरातल्या वस्तू गायब झाल्या, दारही आपोआप उघडलं आणि आता आमचं बाळ. म्हणजे ते आपलं बाळ घेऊन गेले. अहो, आताच्या आता चला स्वामी स्थानावर. हो. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव, मला एक गोष्ट काही केल्या कळत नाहीये. ते स्वामी शिवनाशी असं का वागताय? त्यांच्या मुलाच्या मागे का लागले ते? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव, अहो आता तर त्यांनी हद्दच पार केली. ते त्यांच्या मुलाला पळवून घेऊन गेले. गुरुदेव गुरुदेव, मला वाटतं ना त्यांनी स्वतः बोललेला शब्द खरा करून दाखवला. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव, केवळ शिवनाथ तुमचा भक्त आहे.
म्हणून ते तुम्हाला त्रास देत नाहीयेत ना? म्हणजे तुमच्या भक्तांना त्रास द्यायचं, तुमच्यावर कुरघोडी करायची असा तर त्यांचा मनसुबा नाहीये ना? गुरुदेव गुरुदेव. संपत, अक्कलकोटला आल्यापासून आम्ही जितकं स्वामींना पाहिलंय, जितकं स्वामींना ओळखलंय, त्यावरून एक गोष्ट आम्हाला नक्कीच समजली की फक्त आम्हाला टक्कर देण्यासाठी स्वामी हे सगळं करत नसणार. म्हणजे आमच्या भक्तांना त्रास देणं, आम्हाला कमी लेखणं, हा मुद्दामचा मनसुबा त्यांचा नसेल. गुरुदेव 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 गुरुदेव. पण मग हे सगळं का करतायत? हाच तर प्रश्न आहे ना संपत. गुरुदेव गुरुदेव. पण शिवनाथच्या बाळाच्या मागे का लागलेत त्याचं कारण नक्कीच काहीतरी वेगळं आहे. गुरुदेव, पण मग नेमकं कारण काय असेल? तेच शोधायचं आपल्याला. संपत, स्वामी काय करतायत हे पाहणं पुरेसं नाहीये, ते का करतायत हे समजलं पाहिजे. गुरुदेव गुरुदेव. स्वामी स्वामी कुठे आहेत ते स्वामी? स्वामी स्थानावर नाहीये. काय झालं? अहो, त्यांनी आमचं बाळ पळवलंय. जपून बोला. स्वामी देवांबद्दल बोलताय तुम्ही, आणि स्वामी देवांनी कुणाचंही बाळ पळवलेलं नाहीये. त्यांनीच माझं बाळ पळवलं. अहो तुम्ही जरा शांत व्हा बरं. सुंदरा मावशी काय सांगतात ते ऐकून तरी घ्या. कशी शांत हो? सांगा ना, कशी शांत हो? बारशाच्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं, ते म्हणाले होते की त्यांना आमचं बाळ हवं. आम्ही स्वतःहून आमचं बाळ दिलं नाही, म्हणून ते आमचं बाळ घेऊन गेले. मला सांगा, असं कोण वागतं हो? स्वामी म्हणवतात ना ते स्वतःला, देव म्हणवतात ना, हं? मग एका आईशी असं वागतात ना ते? राधा, शांत हो ग. असं काही झालेलं नाहीये, आणि स्वामी देव असं काही करणार नाही. हे बघा, आमचं बाळ आम्हाला मिळालं नाही तर मी काय करेन माझं मलाही माहित नाही. कुठे आहे ते स्वामी? शिवनाथ, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? स्वामी सकाळपासून स्थानावर नाहीये. सकाळपासून नाहीये? हो, आणि स्वामी कुठे जातात हे आम्हाला कोणालाही सांगून जात नाहीत. खोट, हे सगळं खोट आहे. तुम्ही सर्वजण मिळालेले आहात. तुम्हाला नक्कीच माहिती आहे ते स्वामी कुठे आहेत. पुरे झालं शिवनाथ. स्वामींवर आरोप करायच्या आधी स्वतःच्या कर्मांकडे बघा. तुमच्या हातून नक्कीच काहीतरी चूक घडली असणार, आणि म्हणून स्वामींनी तुम्हाला असं आव्हान दिलंय. अहो, यांच्याशी वाद घडण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला आपलं बाळ शोधावं लागेल. स्वामी स्वामी, राधा, मी सगळीकडे बघितलं पण बाळ इथे कुठेच नाहीये. असं बाळ, असं बाळ इथे कुठे गेलं आपलं बाळ? आमच्या मांडीवर येऊन खेळायचं होतं म्हणून तू रडत होतास होय लब्बाडा. काळजी करू नको बाळा. तुझ्या वाट्याला जी माया यायला हवी ना, ती तुला नक्की मिळणार.
हा स्वामी आजोबांचा शब्द आहे. माझं बाळ माझं बाळ माझं बाळ अंगद. आमचा संशय खरा ठरला. तुम्हीच आमच्या बाळाला आणलं. तुमचं नाहीये हे बाळ. काय? हे आमचं बाळ आहे. नाही, आम्ही आई बाबा आहोत याचे. हे आमचं बाळ आहे. तुमचं कसं होईल? आम्हाला आमचं बाळ द्या. खबरदार खबरदार खबरदार. पुढे आलीस ना खबरदार. अहो पण ते आमचं बाळ आहे. राधा, अहो मी पुढे कशी जाऊ शकत नाहीये. मला आपल्या बाळाला आणायला जायचंय. मी पुढे जाऊ शकत नाहीये. माझं बाळ. मी पुन्हा एकदा सर माझ्या बाळाकडे जाऊ दे. मला माझं बाळ द्या. मला माझं बाळ. हे असं जादूटोणा करून तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. हे काय चालवलंय तुम्ही? रात्रीच्या अंधारात आम्हाला काहीही न सांगता आमच्या घरात घुसता, आमच्या बाळाला पळून आणता. हे शोभतं का तुम्हाला? आमच्या बाळाला स्पर्श करायची हिंमत कशी झाली तुमची?